ताहिडा. अरे तू आज लवकर कसा आलास? हो अगं ऍक्च्युली आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे सुनीता म्हणून, पॅकिंग डिपार्टमेंटला. तिलाच बरं वाटत नव्हतं, चक्कर येत होती, तर सर मला म्हणाले की तिला जरा घरी सोडून ये. फारच फणफणली होती तापाने म्हणून. आणि तिथे गेल्यानंतर मी सरांना फोन केला तर सर म्हणाले आज काही परत यायची गरज नाहीये, म्हणून आलो घरी. सुनीता म्हणजे? मी सांगितलं होतं ना तुला, सुनीता आणते डबा त्यातनं मी खाल्लंय. एक मिनिट, कोण सुनीता? आहे ऑफिसमध्ये. मी जरा फ्रेश होऊन येऊ. पांडुरंगा बस ग. कुठे जाताय तुम्ही? आलो. बाबा, या कसल्या गोळ्या घेताय? पायाच्या सोसायची ताकद नाही राहिली आता. कोर्स पूर्ण झालाय ना तुमचा? चालतं तसं. चालतं म्हणजे? ग पाय जास्त दुखायला लागले तर घ्यायच्या, काही प्रॉब्लेम नाही. माझं राहू दे, तुझं सांग. जावई बापू काय म्हणताय? सांगितलं का घरी? आणि बाळाची काय प्रगती? सगळे छान आहेत बाबा. चला पांडुरंगा. May I come in? येस कम इन. तू निघालायस का? हो का रे? नाही ठीक आहे, मग मी सह्या उद्या घेतो. दे इकडे. अरे नाही, काही प्रॉब्लेम नाही. दे इकडे, करतो ते. ते शहा कंपनीचं. माहिती. बरं मी सांगितलेले सगळे करेक्शन्स केलेस ना? हो हो केलेत ना. पुढं हे बघ. हा श्री, ते US काय झालं? बघतोय रे अजून. आपण बरीच वर्ष मागे होतो ना त्यांचं प्रपोजल आलंय. हो माहिती. मग आम्हाला असं वाटतंय की, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतंय की हे प्रोजेक्ट वर्कआउट व्हायला हवं. मलाही असंच वाटतं. मग तू ते ओके का नाही करतेस? म्हणजे ते तुझ्या मेलची वाट बघतायत. मनीष मी जरा विचार करतोय. श्री पण मग डिले झाला तर मार्केटमधले कॉम्पिटिटर्स मला माहिती पण त्यांनी आपल्या ब्रँडवर विश्वास दाखवलाय. श्री मला वाटतं ही खूप मोठी संधी, आपण हातची घालवू नये. मलाही असंच वाटतंय. मग मनीष माझ्यासाठी ना माझी फॅमिली कायम प्रायोरिटीवर असते. म्हणजे आता ह्या कामासाठी मला एक 10 ते 15 दिवस तरी अमेरिकेला जावं लागेल. हो. मग जान्हवीच्या आत्ताच्या ह्या अवस्थेमध्ये मी तिला एकटीला सोडून जाऊ शकतो की नाही हे मला ठरवता येत नाहीये. मान्य आहे मला, पण नाही, पण ही संधी परत नाही येणार ना. माहितीये मला. जान्हवीला विचारून बघ ना. ती काय ती जाच म्हणणार आहे. हा मग. अरे पण अजून मला जावंसं वाटतंय की नाही हे मला कळत नाहीये. आणि जोवर ह्या प्रश्नाचं उत्तर मला सापडत नाहीये ना तोवर मी कुठलाही निर्णय घेऊ शकणार नाही. बरं मग किती वेळ लागेल? माहित नाही. त्यांना काय सांगायचं? सध्या तरी मी आय गेट बॅक टू यू असं त्यांना सांगितलंय. आणि ते थांबतील ना. तेवढे पेशन्स आहेत त्यांच्यात. आणि ते काय लगेच दुसऱ्या कंपनीला बोलावून घेणार नाहीये. आणि मीनवाईल जर मला या प्रश्नाचं उत्तर सापडलं तर मग मी ठरवेन की जायचं की नाही जायचं. खूप मोठी संधी आहे ही, आपण असं वी शुड नॉट लेट इट गो. आणि ऑफिसमध्ये तर सगळेजण तुझ्या टीम मधनं US ला कोण कोण जाणार त्याची स्वप्न बघतोय. स्वप्न बघा कारण स्वप्न बघितली तरच ते सत्यात उतरतील. हो
मला सध्या स्वप्नांचाच आधार आहे. या सगळ्यापासून लांब जाण्याचं स्वप्न. वहिनी, जान्हवी आली का ग? नाही ग, अजून नाही आली. म्हणजे अगं नाही, तिचा फोन आला होता मला, तिला उशीर होणार आहे, ती तिच्या बाबांकडे जाऊन येणार. अगं बाई, मी विचारलं तिला, म्हटलं ते सगळं ठीक आहे, आधी तुझ्या उलट्यांचं काय ते सांग. थांबल्या का? मग काय म्हणाली ती? कुठे काय, नाही थांबल्यात अजून. डोकं सुद्धा जड झालंय खूप तिचं. बाई, एवढं काय होत असेल? तिला म्हटलं मी, अगं डॉक्टरांकडे जायला हवं, तर मला म्हणाली नको. काय करावं काही कळतच नाहीये बघ. वहिनी, तिचं जर डोकं जड झालं असेल ना, तर मी तिला हेड मसाज करून देते आणि फेशियल पण करते, बरं वाटेल तिला. अगं पण दिवसभर पार्लर मध्ये दमून आली असशील ना? नाही ग, आता मी घरी आले ना, फ्रेश वाटतंय मला. आणि तसंही मला उद्या ना लवकर जायचं नाहीये. वहिनी, तू माझ्यासाठी मस्त चहा कर, मी फेशियलची तयारी करते. एकटाच? म्हणजे बायको कुठे तुझी? तिला हल्ली वेळ नसतो. नाही, मला कळलं नाही. काय आहे, या वेळेला आमच्या घरी वादविवाद स्पर्धा चालू असते आणि त्या वादविवाद स्पर्धेचा जज म्हणून माझी नेमणूक होण्याच्या आधी मी घरातून काढता पाय घेतो. काही सिरियस आहे का? नाही, तस फार काही नाही ग. टिपिकल सास बहू ड्रामा. होईल सॉल्व. होप सो. नक्की ना? 100%. तू कशी आहेस? छान आहे. पिंट्या भेटत असतो आधेमध्ये. श्री ऑफिस मध्ये रोज भेटतो. तुझंच दर्शन दुर्लभ झालंय. हो रे, सध्या ना सगळी गडबडच चालू आहे. हल्ली वेळच नसतो रे. बाबांना पण केवढ्या घाईने भेटले माहितीये मी आता. काय नो. हे पिल्लू कसं आहे? छान आहे. पुढच्या आठवड्यात सोनोग्राफी आहे माझी. काय सांगतेस? अरे वा. काय मग, छान वाटतंय ना आई होणं? खूप जास्त छान वाटतं. आय एम सो हॅपी फॉर यू जान्हवी. तुझे कशाच बाबतीत काहीच इश्यूज नाहीयेत. म्हणजे? नाही नाही, काही नाही, असंच. गाडी आणलीस ना? आहे. बरं चल, मी निघू. निघ. बाय. बाय. जान्हवी, गीताला सांगशील? काय? हेच, आई होणं खूप छान असतं. अय्यजी, 10-12 दिवसांचा प्रश्न आहे. पण तुला ते हवंय ना? हो, मला हवंय. म्हणजे बिझनेस एक्सपान्शन कोणाला नको असतं. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याला अमेरिकेत. हे दिवस मीच फार लक्ष देत नव्हतो,
पण आता त्यांच्याचकडनं बोलावणं आलंय म्हटल्यानंतर झालं हवं. तुझ्या बाळाचा पायगुण नाही, तू हे मानत नाहीस, पण ना आता ह्या सगळ्यावरती विश्वास ठेवायला आवडतंय मला. म्हणजे या सगळ्याचं क्रेडिट माझ्या लेकीला मिळणार असेल ना तर मला आवडतंय. मग जा की खुशाल. आईची पण जान्हवीला ह्या अशा अवस्थेत एकटीला सोडून जाणं तेही ऑड वाटतंय. आम्ही आहोत की. तुझी तब्येत अशी नाजूक असते आणि बाकी घरातलं तर. घरातलं काय? आईची जरा टेन्शन आहेच ना. कुणाबरोबर? आईची फक्त बेबी बरोबर. ती मोरक्या आहे ना सगळ्यांचा. कारण ती या सगळ्यांच्या मध्ये जास्त हुशार आहे. पण आता निवडली रे ती. हे एवढं सगळं डॅमेज केल्यानंतर निवडण्यात काय अर्थ आहे? तिचा स्वभाव थोडा रागीट आहे. हो, पण म्हणून आपण तिच्या वागण्याचं समर्थन नाही ना करू शकत. हे बघ, एखाद्याला वागण्याचा पश्चाताप होत असेल तर क्षमा करण्याचा मोठेपणा आपण दाखवायला हवा. आईजी ती मला काही बोलली असती ना तर मी तिला अगदी आनंदानं माफ केलं असतं. पण ती सोड ना, जाऊ दे. पुन्हा पुन्हा नको तो विषय. पण बेबीनं धडा घेतलाय ना त्याचा. आईजी बेबी आहेत त्याच्या मनातलं जान्हवी विषयीचं मत कधी बदलेल असं नाही वाटत मला. आणि ती तिच्या बरोबर ज्या प्रकारे आता वागते ना ते बदलण्याची तर काही आशाच नाहीये. अरे पण जाऊ दे ना, सोड ना. मी काय बोलायला आलो होतो आणि काय बोलत बसलो. मला या विषयावर बोलायचंच नाहीये. न बोलून ते टाळता येणार आहे का? सध्या मी तेच करतो आणि ना मला खूप बरं वाटतं. चल सोड. गुड नाईट. गुड नाईट. बाय. हा, आता मी छान काकडीचे काप ठेवलेत, थंड वाटेल तुला. हा, पण मला उलटीसारखं वाटलं तर? उलटी होती का तुला? नाही नाही नाही, मी जनरल विचारतेय. तेव्हा सांग ना मला, मी काढीन ते काप. आणि आता बोलू नकोस आणि हसूही नकोस, नाही तर सुरकुत्या पडतील पॅकला. मी तुझ्यासाठी खास घरगुती पॅक बनवलाय. काहीही केमिकल्स नाही आहेत त्याच्यात. असा तू चेहरा धुतलास ना की असा ग्लो करेल तुझा चेहरा, फ्रेश वाटेल तुला. आणि काय ग, तू पार्लर मध्ये जात नाहीस वगैरे ठीक आहे, पण वेळोवेळी जरा हेड मसाज करत जा. आणि अगं मी आहे ना, घरच्या घरी तुला करून देईन हेड मसाज पण आणि बॅक मसाज पण. त्याने ना ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि त्याच्यामुळे तुझं डोकं दुखायचंही थांबेल. कामाच्या निमित्ताने सारखी बाहेर असतेस ना, केसांकडे दुर्लक्ष नको व्हायला. पोल्युशन किती वाढलंय. काही हवंय का तुला? नाही, मला काहीच नकोय. बेबी आत्या, काय झालं? तुम्ही गप्प का झालात एकदम? काही नाही अगं, श्री आला होता. श्री आला होता? हो, पण गेला तो. गेला? माझ्या वाऱ्यालाही उभा राहत नाही ना तो हल्ली. बेबी आत्या, तुझा नवरा ना डोक्यात जायला लागलाय माझ्या. भाऊजी, भाऊजी ऐका ना. भाऊजी आंबा. भाऊजी झालं का हो? वर्ल्ड क्लास भाजी तयार झालेली आहे बघ. वर्ल्ड क्लास काय आहे त्यात भाऊजी? तेच बघ, तेच मग कळेल तू. नंतर बघ. झालंय का तुमचं सगळं? हो येस. हा, का बाहेर जा ना. का अहो असं काय करता? कधीपासून आम्ही थांबलोय आणि एका भाजीसाठी केवढा पसारा केलाय मी तुम्ही. आवरतो. नको, आम्ही आवरतो. माझा पसार मी आवरतो ना. नको भाऊजी नको, पहाट होईल जेवायला अशानी. काही माझ्या स्पीडचा अंदाज नाहीये तुला बहिणी. नाहीये तेच बरं आहे. किचन मोकळ करा प्लीज. चला चला चला. गॅस बंद करा. बरं झालं आलास.
वर्ल्ड क्लास भाजी तयार केलेली आहे मी. कुठली? वालाची. वाल. येस. वर्ल्ड क्लास. म्हणजे तेच बघ, मग कळेल तुला. बरं, ते वर्ल्डचं बाजूला राहू दे. युएसचं काय झालं? ओरडू नका. US? हो, आपला बिझनेस युएस मध्ये सुरू होणार आहे. हो, पण अजून काही तसं नीट ठरलेलं नाही. प्रपोजल त्यांनी दिलेलं आहे, तू हो म्हणायचं बाकी आहे. अरे हो, पण मी माझा होकार अजून त्यांना कळवला नाहीये. का? अरे का म्हणजे असं फॅमिलीला सोडून कसं जाणार? तू काय कायमचं जाणार आहेस का तिकडे? श्री, नको जाऊ, सांगून ठेवते तुला मी. वहिनी, अगं फक्त 10-12 दिवसांचा प्रश्न आहे. मग तू एकटा नको जाऊस बाबा. मग जान्हवी जाईल की त्याच्या बरोबर. हा, काही काय, ती काय करणार आहे तिकडे? अरे छान राहील की त्याच्या बरोबर ती. हा, राहील की त्याच्या बरोबर. नको सरे बाई, एकदा दुधानं तोंड भाजलं ना की ताकही फुंकून पितो आपण. वहिनी, पण तो दूध प्यायला चाललाच नाही तिकडे. भाऊजी, बिझनेस करायला चाललाय. आणि दादा आहे ना तिकडे. हा, काय ठरलं मग? अजून काहीच नाही. अरे ऑफिसमध्ये खूप चर्चा होती काल. हो म्हणून टाक पटकन. हो हो, बघूया बघूया. आता बघू काय मध्येच? अरे माझं तिकडे जाणं ना जरा अवघड वाटतंय. का? अरे जा की, तुझा बाप आहे तिकडे. घाणेरडे घाणेरडे पदार्थ करून खायला घालेल तो तुला. भाऊजी एवढं काही नको आहे बोलायला. इतकं काही वाईट करत नाहीत ते. बापरे, लगेच राग आला. घाणेरडेच पदार्थ बनवत होतो. काय हो? काय? काय झालं? तुम्ही सगळे असे थांबलात का? आत्ता हसत होतात ना? मग मी आल्यावर असे सुतकी चेहरे करून का बसलाय? काय झालंय? असं का वागताय सगळे माझ्याशी? आता मी काय केलं? काय झालंय तुला? का वागतोयस तू असं माझ्याशी? एवढा काय मोठा गुन्हा केलाय मी? आणि जे काही चुकलंय ना त्याच्याबद्दल माफी मागितली आहे मी तुझी. मग का मी समोर दिसल्यानंतर तोंड फुगवून बसतोस तू? तू कधी चुका केल्याच नाहीयेस का? का तुला असं वाटतं की तू जे काही करतोस ते बरोबरच आहे? तुला कोणी क्षमा केलीच नाहीये का? का बोलायचं नाहीये तुला माझ्याशी? सांग ना. आता आज काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच आहे मला. बेबी आत्या, मला यावर काहीही बोलायचं नाहीये. बोलायचं नाहीये म्हणजे? अरे आई आहे मी तुझी. तुला जरी जन्म दिला नसला ना तरी सुद्धा आई आहे मी. तुझं डायपर बदलण्यात आणि तुला कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात रात्र रात्र घालवायचे मी. कळलं ना? जीव काऊच्या गोष्टी सांगण्यातच धन्यता मानायचे मी तुला. तू जेव्हा शाळेत यायचंस ना तेव्हा वाटेकडे डोळे लावून बसायचे मी.
अख्खं आयुष्य खर्च केलंय मी तुझ्यासाठी आणि तू म्हणतोयस की तुला माझ्याशी बोलायचंच नाही. वहिनी अगं सांग ना याला, मी कधी कुणासाठी माझ्यासाठी सुद्धा कुठल्या रांगेत उभी राहिले नाही, पण याला ऍडमिशन मिळावी म्हणून मी दिवसभर रांगेत उभी होते. मला गरगरत होतं तरी मी घरी परत आला नाही का? तर याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून, याला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून. आणि तू म्हणतोस की तुला माझ्याशी बोलायचंच नाही. इतका मोठा झालास का रे तू आता की चूक करणाऱ्या आईला शिक्षा देतोयस? मी तुझ्यासाठी जे केलं ना श्री, त्याचा हिशोब नाही मागत. मी क्षमा मागते तुझी. श्री, मी एक माणूस आहे, मला राग येतो, पण तुलाही राग येतो ना. प्रत्येक व्यक्तीची तो व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते बस. आता देवानीच मला असं केलंय तर त्याला मी तरी काय करू शकते? कांता सुधारतोय म्हणून त्याचा पुळका येतो तुला. मला मात्र चूक सुधारण्याची संधीही देणार नाहीयेस का तू?